सॉरी त्यांच्या मित्राचं पूर्ण लक्ष घेतात, काळजी घेतात. कारण त्यांच्या फ्रेंडचं हे म्हणजे क्रिटिकल हे आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की मैत्रीची लेवल कुठपर्यंत जाते, कशी जाते. आणि तर मंडळी नमस्कार. आपण आता आलो आहोत इथे सोरटी सोमनाथला. तर जसं की आमच्या डॉक्टर बबन सरांनी सांगितलं होतं की बाबा प्रत्येक दुसऱ्या राज्यामध्ये जाताना म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाताना तिकडच्या लोकल लोकांचा आधार घ्या. तसे आता माझ्यासोबत एक काका भेटले. एक काका पूर्ण मला याने आतापर्यंत एवढे ठिकाणं सांगितले. काकांनी आतापर्यंत 30 वेळा शिर्डी वगैरे, परत कन्याकुमारी, रामेश्वरम त्यांना म्हणजे, आणि त्यांच्यासोबत हे त्यांचे मित्र. आता जसं की मी आणि बबन या एज मध्ये होतो, पण त्यांनी 35 इयर्स फक्त या दोघांनी पूर्ण ऑल ओव्हर ट्रॅव्हलिंग केलेली आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की मैत्रीची एक लेवल त्यांनी एकदम पूर्ण सांभाळून ठेवलेली आहे. आणि ते नमस्कार मित्रांनो, तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण इथे जय सोमनाथ ट्रस्टमध्ये आहोत. तर अशी तुम्हाला रिसिप्ट भेटेल. तर इथे आता मी होतो AC डोरमेट्रीमध्ये. त्याचे चार्जेस आहेत 250. तर 200 रुपीज त्याचे ॲक्च्युअलमध्ये चार्जेस आहेत आणि 50 रुपये त्याचे ॲज अ डिपॉझिट म्हणून घेतात. जे आपण रिटर्न करताना ते रिटर्न देतात. म्हणजे चेकआउट करताना, सॉरी, चेकआउट करताना ते रिटर्न करतात. तर याचं टायमिंग असतं चेकिंगचं सकाळी 10 ते हां, बरोबर. सकाळी 10 ते नेक्स्ट मॉर्निंग 9 वाजेपर्यंत. असं यांचं टायमिंग आहे आणि एकदम सगळ्यात बेस्ट, चीपेस्ट आणि एकदम क्लीनेस्ट हे डॉर्मेट्री आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही इथे याल तर नक्की आवर्जून या. ह्याला बोलतात श्री सोमनाथ ट्रस्टचं AC डॉर्मेट्री. आता इथे लिव्हिंग कॅपॅसिटी आहे 10-20. आणि जर का तुम्ही फॅमिली म्हणजे 10-20 म्हणजे एका A सेक्शनमध्ये 10 बेड, B सेक्शनमध्ये 10 बेड, C सेक्शनमध्ये 10 बेड, असे त्यांची इथे रेंजेस आहेत ॲज पर सोफा वाईज. म्हणजे बेडशीट नाही, बेडशीट नाही. तिथे रेंजेस आहेत, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही फक्त त्याच्याशी बोलू शकता, भेटू शकता. आणि इथे कधी ऑनलाईन रिझर्वेशन होत नाही. इथं सगळं तुम्हाला इथं व्हर्च्युअलीच असं समोरासमोर येऊन ते रिझर्वेशन केलं जातं. तर भेटू पुढच्या द्वारका व्लॉगमध्ये. तर नमस्कार मंडळी. आता आपण निघालो आहोत द्वारकासाठी. तुम्ही बघू शकता मला एक सोबत सोमनाथ मध्ये एक फ्रेंड भेटलेत. तर त्या फ्रेंड सोबतच मी चाललो आहे. तर फ्रेंडशिप डज नॉट नीड एनी डेट ऑफ बर्थ अँड एनी डेट ऑफ एज. इट जस्ट हॅपन. होय. तर आता आम्ही निघालो आहोत द्वारकेला. तर ऍक्च्युली झालं असं, इथं सोरटी सोमनाथला आल्यावरती माझ्या डोरमेट्रीमध्येच त्यांच्यासोबत ह्याची पण बुकिंग झाली होती. त्यांच्यासोबत माझी ओळख झाली. तर आता मी इथे लोकल नसल्यामुळे, आपल्या इथे जास्त काय माहीत नसल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम पडतो की बाबा कोणत्या बसने कुठे जायचं, कसं जायचं. त्यामुळं त्यामुळे एक निर्णय घेतला की बाबा नेक्स्ट टाइम आपण आपली ट्रिप कंटिन्यू करू शकतो. बट आता सध्या तरी रिसेंटमध्ये यांच्यासोबत द्वारकाला निघालो आहे. तर तुम्हाला आता नेक्स्ट द्वारकामध्ये जाऊन सांगतो. बाय. तर नमस्कार मंडळी. जसे की आता आपण सोमनाथवरून द्वारकाला आलो आहे. तर ही ट्रेन सर्वात सफिशियंट ट्रेन आहे. सोमनाथ, ओखा, मोखावरून नंतर ही मुंबई सेंट्रल टुवर्ड्स जाते. या ट्रेनचं टाइम टेबल आहे रात्री 11 वाजता सोमनाथ स्टेशनवरून निघण्याचं. सोमनाथ नाही, वेरवळ. आणि नंतर ही ट्रेन इथे आता आज 1 तास लेट झालेली आहे. त्यामुळे 7चा टाइम इथे पोहोचत असता. आता वाजले 7:45, एक पाऊण तास लेट झालं. तर नमस्कार मित्रांनो, द्वारकामध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्हाला दाखवत आहे ते IRCTC रिटायरिंग रूम आहे इन द्वारकामध्ये. आणि हे द्वारका रूम, हा जो डॉर्मेटरी रूम आहे त्याला डॉर्मेटरी रूम बोलतात. तो एक्झॅक्ट बरोबर स्टेशनच्या बाजूलाच आहे. आता तुम्ही बघू शकता हे स्टेशन आहे आणि त्या स्टेशनच्या आतमध्ये हा डॉर्मेटरी रिटायरमेंट आहे. तर डॉर्मेटरी रिटायरमेंटमध्ये तुम्हाला तुमचा PNR नंबर वगैरे इन्सर्ट करावा लागतो. पण हे रिझर्वेशन वगैरे सगळं हे
IRCTCच्या ऑफिशियल ऍप्लिकेशन थ्रू होतं. त्यामुळे हे रिझर्वेशन करताना त्याचा तुमचा PNR नंबर टाकून इन्सर्ट होतो. आता सध्या हे नमः म्हणून एक थर्ड पार्टी हे आहे, तर ते सध्या त्यांचं ते सगळं मेंटेनन्स अँड क्लिनिंग वगैरे करतात. तर चला तुम्हाला रूम वगैरे दाखवतो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला दाखवलं होतं, आता ते मेन बुकिंग ऑफिस होतं. आणि आता हे जर का तिकडे अवेलेबल नसते तर हा एक मेन लॉन्च, एक्झिक्युटिव्ह लॉन्च आहे. मग इथून आपण एंट्री करतो आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आता माझ्यासोबत इथले एक अटेंडंट आहेत. ते अटेंडंट तुम्हाला हिंदीमध्ये सांगतील ॲक्च्युली. मग नंतर मी तुम्हाला थोडक्यामध्ये मराठीमध्ये सांगेन. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता हे जे एक्झिक्युटिव्ह लॉबी होती, लॉन्च होता, त्या लॉन्चमधून आपण आतमध्ये चाललोय. आणि असे सगळे हे इथे रूम्स आहेत. इथं कोणताही काही डिस्टर्बन्स नाही, काही नाही. फक्त एकदम नॉर्मल पीसफुल स्लिपिंग मध्ये आपण जाणार आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला एका रूमचा रिव्ह्यू दाखवतो, AC डिलक्स रूम म्हणून. आता तुम्हाला हे दादा सांगतील की कशा रूमचा आहे. तो भाई बताइए आप कैसे ये रूम का रिजर्वेशन करना पड़ेगा, कहाँ आना पड़ेगा, कैसे आना पड़ेगा? आपको IRCTC के साइट पे बुकिंग कर सकते हैं। अभी का ऑप्शन रहता है हम्म, और वहाँ पे आप अपना PNR नंबर डाल के आप ऑनलाइन बुकिंग कर सकते हैं, जैसे आप ट्रेन टिकट बुक करते हैं। हम्म. That's it. बरं मित्रांनी, त्यांनी आता सांगितलेलं आहे की असं असं बुकिंग तुम्हाला करावं लागतं. तर आता ये जो जगह है वो कपल के लिए भी आ सकते हैं, मैरिड लोग भी आ सकते हैं, फ्रेंड्स लोग. अभी ये जो है शेयरिंग बेड है ये. आपके टिकट में जितने भी मेंबर हैं, ओके, हाँ हाँ, तो आप या तो कपल हैं या तो फिर अनमैरिड है, मैरिड है, उससे फर्क नहीं पड़ता है। ओके आप ऑनलाइन बुकिंग करते हैं तो आपको यहाँ अलाउ कर देंगे। ओके ओके. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता ही रूम एकदम नीट क्लीन, एकदम प्रॉपर, म्हणजे घरच्या सारखंच एकदम आहे. इथे तुम्हाला हे फर्निचर बघू शकता. हे आतमध्ये असं हे कबोर्ड, इथे परत एंटरटेनमेंटसाठी ही TV, इथे असा हा मिरर. आणि आता तुम्हाला बाहेरचा एक व्ह्यू दाखवतो. हे बघा, एकदम खूप छान. आणि असं वाटतच नाही की हा स्टेशनच्या बाजूलाच आहे ॲक्च्युली. एकदम शांत जागेमध्ये असं असल्यासारखं दिसत आहे बघा. एकदम पॅसेज लॉबी म्हणजे तुम्ही येऊ शकता इथे. आता तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू वॉशरूमचा पण दाखवून देतो. हे बघा, एकदम नीट क्लीन प्रॉपर फुली सॅनिटाईज. तर मित्रांनो, जेव्हा पण या द्वारकेसाठी, तर नक्कीच इथे IRCTCच्या आपल्या ऑफिशियल डॉर्मेटरीसाठी व्हिजिट करा. थँक्यू. तर मित्रांनो, जे सोलो ट्रॅव्हलर आहेत त्यांच्यासाठी AC डॉर्मेटरी आहे. तर AC डॉर्मेटरीमध्ये ॲक्च्युली माझं इथंच रिझर्वेशन झालेलं आहे. तर तुम्हाला आतमध्ये काही न बोलता तुम्हाला आतमध्ये पूर्ण दाखवतो की वॉशरूम कसा आहे, राहायची व्यवस्था कशी आहे, झोपण्याची व्यवस्था कशी आहे, तुम्हाला काय काय अकोमोडेशन देते. तिथं त्यांच्या थ्रू तुम्हाला एक लॉकर भेटतो. त्या लॉकरची की वगैरे घ्यायची त्यांच्याकडून. आणि आतमध्ये आता तुम्हाला दाखवत आहे की कसं आहे ते ॲज अ डॉर्मेटरी म्हणून, जे सोलो ट्रॅव्हलर येतात किंवा जे एकटे प्रवास करतात त्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला आता ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे त्या IRCTCचं पूर्ण सिंगल लोकांसाठी असे डोरमेटरी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या सगळ्या फॅसिलिटी भेटल्या जातात. तर हे खरंच खूप छान आणि नीट अँड क्लीन आहे.
तर आता ते चार्जेस झाले तर तसं बघायला तर पिलर नंबर तुम्ही यूज करून आलात तर तुम्हाला 1132 रुपये तुम्ही इथे चार्जेस होतात. आता मी इथे 2 दिवसाचं पूर्ण म्हणजे अडीच दिवसाचं इथं माझं बुकिंग झालं तर मला 1500 ₹1,500 त्यांनी चार्जेस केलेले आहेत. तर हे ॲक्चुअलीमध्ये ते बोलतात की तुम्ही फक्त रूम बुक करा. टायमिंगचा स्लॉट पुढे मागे होत राहतो, तो आम्ही ॲडजस्ट करू. त्यामुळे नो कॉम्प्रोमाईज, नो टेन्शन, काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम राधे राधे. आता आपण आलो आहोत द्वारकामध्ये. तर आता इथे मी कसं पोहोचलो, कसं कोणती ट्रेन पकडावी लागेल हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन. तर मंडळी नमस्कार, आपण आता आलोय रुक्मिणी मंदिर द्वारका. जे इथे द्वारका मध्ये आल्यानंतर असं समजलं जातं की द्वारकाची जे जी द्वारकावारी आपण ज्याला बोलतो, तर ती द्वारकावारी अर्धी वारी ही रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाने आणि अर्धी वारी ही भगवान श्रीकृष्ण यांच्या दर्शनाने पूर्ण होते. तर आपण इथून पुढे दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत, जे द्वारकेमध्ये दुसरं आपलं स्थळ असणार आहे. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता की आम्ही आता एक फर्स्ट डेस्टिनेशन केलं आहे रुक्मिणी मंदिर. तर रुक्मिणी मंदिर हे स्टेशनच्या लेफ्ट हँड साईडला, आता ईस्ट वेस्ट ह्या ठिकाणी सांगू शकत नाही, पण स्टेशनच्या हे लेफ्ट साईडलाच आहे. टुवर्ड्स ओखा तोंड केलंस तर ते लेफ्ट साईडला जातं. मग आता जवळपास पहिलंच डेस्टिनेशन म्हणजे द्वारका चारधाम यात्रेमधील पहिले ठिकाण हे रुक्मिणी मंदिर, एकदम नियर स्टेशन. तुम्ही बघू शकता आता हे आता आम्हाला फाटक लागलेलं आहे. हे द्वारका स्टेशन आहे आणि आता हे फाटक क्रॉस करून गेल्यानंतर तिकडे नागेश्वर ज्योतिर्लिंग, त्याच्यासाठी आता आम्ही निघालो आहे. पण जवळपास जर तुम्हाला चारधाम यात्रेचा फर्स्ट स्टॉप करायचा असेल तर रुक्मिणी मंदिर. मग तुम्ही जर आरतीचा विचार करत असाल तर डायरेक्ट द्वारकाधीश मंदिरामध्ये नंतर जाऊ शकता. पण जवळपास अगोदर तुम्हाला जर डेस्टिनेशन करायचे असतील, यात्राधाम करायची असेल द्वारकाची, तर जवळच मंदिर आहे ते पहिलं रुक्मिणी मंदिर आहे.